देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असताना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फलटण आगारमध्ये मात्र घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। फलटण आगार एसटी स्टँड या ठिकाणी घाणीचे साम्राज्य इतके वाढले आहे की या ठिकाणी मानवी विष्ठा देखील आढळून आली आहे। ही घाण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सतत माणसांची वर्दळ चालू असते। यासोबतच लांबून आलेल्या एसटी बसेस याच ठिकाणी उभ्या करून प्रवाशांना खाली उतरवण्याचे काम देखील याच ठिकाणी केले जाते। अशा सतत वर्दळीच्या ठिकाणी मानवी विष्ठा आढळून आल्याने फलटण आगार बस स्टॉप या ठिकाणचा स्वच्छता विभाग हा किती कमकुवत आणि दृष्टीहीन असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। या सर्व प्रकारावर आगार व्यवस्थापकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांमधून म्हटलं जात आहे। केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी अनेक उपाययोजना तसेच अनेक यंत्रणा कामाला लावल्या असून देखील फलटण आगारामध्ये स्वच्छतेचे 3 तेरा वाजवल्याचे दिसत आहे। यासोबतच या यंत्रणांची फलटण आगाराला भीती नसून एखादा व्यक्ती फलटण आगाराच्या नाकावरती येऊन या ठिकाणी विष्ठा करून जातो आणि त्याची जरा देखील कल्पना आगार प्रमुखापासून कोणत्याही कर्मचाऱ्याला नसल्याने यावरून संतप्त होत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया अगदी कठोर शब्दात दिल्या आहेत। याबरोबरच फलटण आगार हे बांधलेले टॉयलेट झोपण्यासाठी वापरत आहेत की काय असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे। तसेच बांधलेल्या टॉयलेटचा मेंटेनन्स व्यवस्थित राहावा म्हणून शौचालयाला जाण्यासाठी काही रक्कम आकारली जाते। मात्र तरी देखील फलटण आगार यांच्या नाकावर बसून तोंडात विष्ठा टाकण्याचे काम कोणीतरी अनोळखी व्यक्तीने केले असून त्याचा तपास लागणार की नाही असा सवाल नागरिकांनी केला आहे। यावरून आता तरी फलटण आगार व्यवस्थापनाला जाग येऊन लवकरात लवकर या घाणीची विल्हेवाट लावून या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे काम फलटण आगार करेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, सातारा।